अकलूज येथे मैदान होते, उद्या ओपनचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बैल येतोय बकासूर. आणि सगळ्यांनाच एक उत्सुकता लागली बकासूर येतोय म्हटल्यानंतर बकासूरचा पहिरा हा मैदानात गेल्याशिवाय समजत नाही, पण एक अंदाज लावतोय आपण. आणि माझ्या माध्यमातून मी जेवढे जेवढे व्हिडिओ टाकले आहेत तेवढ्या बकासूरचा पहिरा हा 100% फिक्सच झालेला आहे. आणि असंच आपण पहिरा सांगू, अकलूजच्या मैदानात उद्या बकासूर येतोय आणि त्याचा पहिरा असू शकतो सप्तहिंद केसरी भारत, रायफल 81-81 किंवा गारुंडेकरांचा चिक्या. या 3 बैलांमधील एक पहिरा बकासूरचा असू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे घाटावरती आलो की बकासूरला एवढं प्रेम मिळतं, कारण की तो बैलच तसा आहे. कुठेही जा घाटावर सोडा पण बाहेर गेला तरी त्याला एवढं प्रेम मिळतं त्या बैलाला, कारण त्याचा पळ सगळा महाराष्ट्र बघतो. महाराष्ट्र सोडा बाहेरच्या देशात 13 देशामध्ये त्याचा पळ बघितला जातो. नक्कीच बकासूर भारत, रायफल 81-81 किंवा चिक्या या 3 बैलांपैकी एका जणावर सोबत पळणार आहे. आणि गाडी नक्कीच, गाडी कोण चालवणार? बबलू चाचा चालवणार. कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस बकासूर सर्जा पळतो त्यावेळेस छोटा ड्रायव्हर कोराळकर ही गाडी चालवतात. परंतु सर्जाचा पहिरा नाही आहे बकासूर सोबत, त्याच्यामुळे भारत, रायफल 81-81 किंवा चिक्या या तिन्ही मधला एक पहिरा होऊ शकतो आणि ती गाडी बबलू चाचा चालवणार. बकासूर नक्कीच उद्या एक नंबर करणार असं वाटतं, पण बघूया. कारण खेळ आहे की ते काही घडू शकतं, कोणतेही बैल एक नंबर करू शकतात. परंतु बकासूर हा गुलालामध्ये राहतोच, त्याला एक महादेवाचा आशीर्वादच आहे की त्याच्या अंगावरती गुलाल हा असतोच. पण नक्कीच उद्या एक अकलूज मैदानात आपला बकासूर एक नंबर करेल का? आणि बकासूर आता पब्लिकचं नवीन भिताड झालेलं आहे. कोणत्याही खांदी टाका पब्लिकने, डावी साईड किंवा उजवी साईड, तिथं एक नंबर हा मिळवतोयच. बकासूरला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूर एका चांगल्या पैरात उद्या पळतोय. एक अंदाजे 3 बैल आहेत, त्या 3 पैकी एक बैलात तो पळणार. पहिला हा फिक्स असणार आहे. धन्यवाद.